खरीप हंगामाच्या पूर्वतयारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे रासायनिक खताचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर आणि इतर जे सूक्ष्मान्नद्रव्य, गंधक, मॅग्नेशियम या घटकांचा वापर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत। पहिली गोष्ट, शेतीमध्ये जे पीक आपण घेतोय, जसं कपाशीसारखं पीक जे खादाड आहे, तुरीसारखं पीक ज्याला कमी खत लागतं परंतु त्याच्या गरजेच्या वेळेस खत देणं गरजेचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। बाजरी पेरताना खत आणि 25 दिवसांनी खत हे प्रत्येक पिकाचं वेगवेगळं खत व्यवस्थापन आहे। त्याची पूर्वतयारी शेतात जाण्यापूर्वी, बियाणं घेण्यापूर्वी आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे। बाजारामध्ये कुठले खतं उपलब्ध आहेत आणि कशा पद्धतीने त्याचा वापर करावा हा वेगळा विषय आहे। ज्या पद्धतीनं मिळेल त्या पद्धतीनं खताची उपलब्धता करून घ्यायची आणि त्या पद्धतीनं काम करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा देश। पहिली गोष्ट, कपाशी सगळ्यात मोठं क्षेत्र कपाशी आणि सोयाबीन या पिकाखाली आपल्याकडचं आहे, त्यामुळं कपाशी व्यवस्थापनाकडं आपण आधी लक्ष देऊया। कपाशीमध्ये जे खत व्यवस्थापनाला आपल्याला गरजेचं आहे त्याच्यामध्ये बेसल डोसमध्ये पहिलं गोष्ट, नत्र, स्फुरद, पालाश हे खत किती लागतं त्या पिकाला संपूर्ण हंगामामध्ये त्याचा जर विचार केला तर कोरडवाहूमध्ये 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद, 40 किलो पालाश, 20 किलो गंधक आणि 20 किलो मॅग्नेशियम हे 5 प्रकारचे खतं त्या पिकाला अत्यंत गरजेचे आहेत। त्यातल्या त्यात लागवडीच्या वेळी जे द्यायचं आहे ते 15 किलो नत्र आहे, 30 किलो स्फुरद आहे, 25 किलो पालाश आहे, त्याच्यानंतर 10 किलो गंधक आणि 10 किलो मॅग्नेशियम हे लागवडीच्या वेळेस आपल्याला पेरून द्यायचं। मग जर असं खत द्यायचं असेल तर 10-26-26 सारखं खत एकरी 2 बॅग, 20-20-0 घेतला तर 2 बॅग 20-20-0, अर्धा बॅग पोटॅश, त्याच्यानंतर 15-15 घेतला तर 3 बॅग 15-15च्या किंवा 12-32-16, 14-35-14 सारखे खतं घेतले ते एकरी 2 बॅग हे कंपल्सरी घ्यायचे। याच्यासोबत सल्फर 10 किलो कंपल्सरी वापरायचे आणि मॅग्नेशियम सल्फेट हे 10 किलो कंपल्सरी वापरायचे। सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता लक्षात घेऊन सूक्ष्म अन्नद्रव्य 10 किलो हे प्रति एकरी हे कंपल्सरी आपण लागवडीच्या वेळेस देणं अत्यंत गरजेचं आहे। हा झाला एकरी 30 क्विंटलपर्यंत कापूस उत्पादनासाठी लागणाऱ्या खताच्या मात्रा।